नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप विषय इंग्रजी. आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे व्होकॅब्युलरी. त्यामध्ये उपघटक आहे रायमिंग वर्ड्स, यमक जुळणारे शब्द. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस, सरावासाठी दिलेले प्रश्न आहेत ज्यांचा आपण आज या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत. प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणता शब्द इतर शब्दाशी यमक जुळणारा नाही? आता यमक जुळणारे शब्द काय? तर मित्रांनो, ज्या शब्दांचे शेवटचे जे अक्षर असतात ते सारखे असतात किंवा ज्यांचा उच्चार सारखा येतो त्यांना आपण यमक जुळणारे शब्द असं म्हणतो. मग आता वॉक, टूक, टॉक आणि चॉक. तर या ठिकाणी आपला जर बघितलं तर पहिल्या शब्दामध्ये ALK, तिसऱ्या शब्दामध्ये ALK आणि चौथ्या शब्दामध्ये पण ALK. वॉक, टॉक आणि चॉक हे यमक जुळणारे शब्द आहेत. आणि पर्याय क्रमांक 2चा जर विचार केला, TOOK, टूक, उच्चार टूक झाला आणि याचा टॉक, म्हणजे हा यमक जुळणारा शब्द नाही. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा, इतर शब्दाशी यमक न जुळणारा शब्द शोधून काढा. तर मित्रांनो, पिक, टिक, पिंक आणि किक. तर बघा, ICK शेवटी बघा ICK आणि ICK, पिक, टिक आणि किक. तर यमक न जुळणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3, पिंक. हा वेगळा शब्द आहे. प्रश्न नंबर 3, पुढीलपैकी यमक न जुळणारी जोडी कोणती? फिट, हिट, पिंक, सिंक, बेक, मेक आणि रीड, रिच. मित्रांनो, या ठिकाणी बघूया. फिट IT, हिट IT. पर्याय क्रमांक 2 मध्ये पिंक INK, सिंक INK. पर्याय क्रमांक 3 मध्ये बेक, मेक AKE, AKE. हे या तीनही जोड्या यमक जुळणाऱ्या आहेत. आता रीड READ आणि REACH, रिच, रिच म्हणजे पोहोचणे, तर या जोड्या यमक जुळणाऱ्या नाहीयेत. ही जोडी यमक जुळणारी नाहीये, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4, यमक जुळणारी योग्य जोडी निवडा. मित्रांनो, टॉल, बॉल, टेल, डॉल, गुड, बुक, मॅन, पेन. तर यमक जुळणारी जोडी आहे पर्याय क्रमांक 1, टॉल, बॉल. ALL, टॉल, बॉल ही यमक जुळणारी जोडी आहे आणि बाकीच्या तीनही जोड्या यमक जुळणाऱ्या नाहीयेत. प्रश्न नंबर 5, पुढील कडव्यातील यमक जुळणारी कोणती जोडी बरोबर आहे? तर आपल्याला कडवं दिलंय, व्हाईट शीप, व्हाईट शीप, ऑन अ ब्ल्यू हिल, वेन द वाइंड स्टॉप्स, यू ऑल स्टँड स्टील. आता पहिली पर्याय क्रमांक 1 आहे शिप, हिल. ही जोडी रायमिंग यमक जुळणारी आहे का? त्यानंतर स्टॉप, स्टील, हिल, स्टील आणि शिप, स्टॉप. तर मित्रांनो, विचार केला तर ILL ही रायमिंग जोडी आहे, यमक जुळणारी जोडी आहे. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न नंबर 6, यमक न जुळणारा वेगळा शब्द निवडा. आता BUT, बट, THOUGST, थॉट, कॉट आणि बॉट. बघा, UGST या 3 यमक जुळणाऱ्या जोड्या आहेत. म्हणजे हे 3 यमक जुळणारे शब्द आहेत आणि बट हा यमक जुळणारा शब्द नाहीये, म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी यमक न जुळणारी योग्य जोडी निवडा. मित्रांनो, पर्याय क्रमांक 1, डान्स, ग्लान्स, NCE यमक जुळणारी जोडी आहे. टू, डू यमक जुळणारी जोडी आहे. त्यानंतर देअर, व्हेअर, ERE यमक जुळणारी जोडी आहे. आता देअर आणि व्हेन ही यमक जुळणारी जोडी नाही, म्हणून 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8, बाकीच्या शब्दांशी यमक न जुळणारा वेगळा शब्द कोणता? आता यातला वेगळा शब्द कोणता आहे? लॉकेट, क्रिकेट, जॅकेट आणि वेट. तर मित्रांनो, या प्रश्नाचा जर विचार केला तर KET किंवा CKET आणि CKET हे 3 यमक जुळणारे शब्द आहेत. लॉकेट, क्रिकेट, जॅकेट आणि WET, वेट हा यमक जुळणारा शब्द नाहीये, म्हणून 8व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 9, रिकामी जागा भरा. इफ क्रिकेट, विकेट, देन रॉकेट,
तर आता या ठिकाणी टिंबटिंबच्या जागी डॉटच्या जागी कोणता शब्द असेल? देन रॉकेट, पॉकेट, चॉकलेट, सीट आणि टेस्ट. देन रॉकेट, पॉकेट. म्हणजे 9व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 10. पुढील शब्दांकरिता दिलेल्या पर्यायातून योग्य यमक जुळणारे शब्द निवडा. मित्रांनो, बुक, ब्लिंक, टेक आणि मेन या शब्दांसाठी यमक जुळणारे शब्द. तर आता या ठिकाणी 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बघा, बुक, कुक, ब्लिंक, सिंक, टेक, बेक, मेन, टेन. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 11. चित्रातील वस्तूच्या नावाशी यमक जुळणारा योग्य शब्द निवडा. मित्रांनो, चित्रातील वस्तू कोणती आहे? तर मी पण सुरुवातीला थोडा विचार केला, चित्रातील वस्तू आहे कोणती? तर हा आहे खडू, चॉक. आणि चॉक या शब्दाशी यमक जुळणारा शब्द कोणता आहे? हाईक, बल्क, पीक आणि टॉक. चॉक, टॉक. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4, टॉक. प्रश्न नंबर 12. मेक या शब्दाशी यमक जुळणारा शब्द निवडा. मेक, ए की ई. मग आता असा ए की ई शेवटी कोणत्या शब्दामध्ये अक्षर आलेले आहेत? तर ए की ई. मेक, टेक, मिक, टॉक आणि पिक. तर 12व्या प्रश्नाचं उत्तर आहे मेक, टेक, पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 13. दिलेल्या पर्यायातून पुढील शब्दांशी यमक जुळणारा शब्द निवडा. मित्रांनो, शब्द दिलेले आहेत आपल्याला से, गे, मे, ए वाय, ए वाय, ए वाय. प्रत्येक शब्दाच्या शेवटी ए वाय आहे. मग आता कुठल्या पर्यायामध्ये ए वाय आहे? बाय, पे, शाय आणि क्राय. ए वाय, पर्याय क्रमांक 2. म्हणजे से, गे, मे, पे. म्हणजे 13व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 14. पुढील गटांपैकी कोणत्या गटात इतर शब्दांशी यमक जुळणारा शब्द नाही? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 मॅन, कॅन, पॅन. हा पूर्ण गट यमक जुळणारा आहे. दुसरा गट यू, डू, मू. हा गट सुद्धा यमक जुळणारा आहे. आता बॉल, कॉल आणि बेल. तर याच्यामध्ये थोडा आपल्याला फरक वाटतो. तर हा यमक जुळणारा गट वाटत नाही. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि पुढचा पिन, टीन, विन हा सुद्धा यमक जुळणारा गट आहे. म्हणजे 14व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न नंबर 15. चित्रात दाखवलेल्या वस्तूसाठी योग्य यमक जुळणारा शब्द निवडा. मित्रांनो, चित्रामध्ये आपल्याला काय दिसतोय? सूर्य दिसतोय. सन, सन म्हणजे सूर्य. SUN, सन. मग काय असेल? FUN, फन. म्हणजे 15व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि यानंतर मित्रांनो, प्रश्न नंबर 16 हा शेवटचा प्रश्न आहे. अयोग्य जोडी निवडा. 16व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. 2018च्या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.